नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईदीप ट्युटोरियल्स मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण क्रियापद हा घटक बघणार आहे। स्कॉलरशिप, मंथन इत्यादी स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक घटक आहे। आता क्रियापदाची व्याख्या बघूया। वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात। वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक, जी क्रियावाचक शब्द असतो तो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, त्यास काय म्हटलं जातं? क्रियापद। उदाहरण दिलेले आहे इथे बघा। तो हसतो, हसण्याची क्रिया या क्रियापदाने पूर्ण झालेली आहे। पळण्याची क्रिया, तो पळतो, तो पळतो, पळण्याची क्रिया इथे पूर्ण झालेली आहे, म्हणून हे क्रियापद आहे। आणि आम्ही प्रार्थना म्हणतो, प्रार्थना म्हणण्याची क्रिया इथे पूर्ण झालेली आहे, म्हणून म्हणतो हे क्रियापद आहे। आता बघा त्याचे धातू, धातू साधित आणि क्रियापद बघणार आहे। हे इथे हसण्याचे मूळ धातू कोणता आहे? हसण्याचा मूळ धातू हस असा आहे। मूळ धातू काय आहे? हस आहे। आणि त्याचे धातू साधित काय बनतात? हसणारा, हसून, हसताना। आणि त्याचे क्रियापद काय होतो? हसलो किंवा हसला, हे क्रियापद बनतात। तसेच बस, इथे बसण्याची जी क्रिया आहे त्याच्यामध्ये त्याचा मूळ धातू काय आहे? बस। त्याच्यापासून धातू साधित काय म्हटले जाते? बसणारा, बसून, बसताना। आणि त्याचे क्रियापद काय होते? तर बसलो आणि बसला, बसलो आणि बसला। म्हणजे आता तुमच्या क्रियापदे महत्वाचं लक्षात आलं असेल की वाक्याच्या क्रियावाचक शब्दाला जे अर्थ पूर्ण करतो त्याला काय म्हटले जाते? क्रियापद असे म्हटले जाते। म्हणजे इथे उदाहरण दिलेले आहे बघा। ती मोठ्याने हसली, इथे क्रिया काय झालेली आहे? हसण्याची क्रिया झालेली आहे, ती मोठ्याने हसली, म्हणून याच्यामध्ये क्रियापद कोणता आहे? हसली। वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात। आता आपण पाहिलेलं आहे। त्याचे प्रकार बघणार आहोत। पहिला प्रकार आहे स्थिती किंवा स्थित्यंत दर्शक। आता बघा, एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणाऱ्या क्रियेला, एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणाऱ्या क्रियेला स्थित्यंतर असे म्हणतात। म्हणजे जर तो बसलेला असेल, उठला, जर चालत असेल तर तो पळायला लागला, म्हणजे एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत गेलेला आहे, त्याला काय म्हणतात? स्थित्यंतर असे म्हणतात। तर आहे ती स्थिती, म्हणजे त्याची जी आहे ती स्थिती दर्शवणाऱ्या क्रियेला स्थितीदर्शक असे म्हणतात। आहे ती स्थिती दर्शवणाऱ्या क्रियेला काय म्हणतात? स्थितीदर्शक असे म्हणतात। आता बघा, याच्यामध्ये उदाहरण दिलेलं आहे। कर्ण राजा होता, काय होता? कर्ण राजा होता, ती त्याची स्थिती होती त्या काळची। कर्ण काय होता? राजा होता, ही स्थिती दाखवलेली आहे, म्हणजे ते कसं झालं? स्थितीदर्शक झालं। दुसरं उदाहरण दिलेलं आहे, मी शिक्षक आहे, जी आताची काय माझी परिस्थिती आहे, जी शिक्षक आहे ती स्थितीदर्शक आहे, म्हणून त्याला काय म्हणतात? स्थितीदर्शक असे म्हणतात। तर दुसरं स्थित्यंतर दर्शक काय आहे? तो डॉक्टर झाला, म्हणजे तो यापूर्वी डॉक्टर होता का? तर नव्हता, तो आता डॉक्टर झालेला आहे, म्हणून त्याचे काय झालेलं आहे? स्थित्यंतर झालेलं आहे। काय झालेलं आहे? स्थित्यंतर झालेलं आहे। म्हणजे याच्यामध्ये स्थिती आणि स्थित्यंतर दर्शक आपण पाहिलेला आहे। आता दुसरं बघणार आहे आपण सकर्मक क्रियापद। याच्यामध्ये बघा, क्रिया करणारा एक, याच्यामध्ये क्रिया करणारा एक असतो आणि शोषणारा कोणीतरी दुसराच असतो। आता उदाहरण दिलेलं आहे बघा, पक्षी मासा पकडतो, याच्यामध्ये क्रिया करणारा कोण आहे? पक्षी आहे, आणि पकडण्याची क्रिया कोणावरती होते? म्हणजे शोषणाची क्रिया कोणावरती होते? तर ते मासा शोषत आहे। आता दुसरं बघा, गवळी धारा काढतो। गवळी म्हणजे आपल्याकडे दूध द्यायला जो येतो, धारा काढणे म्हणजे दूध काढणे, गाई म्हशींचे दूध काढलं जातं त्याला धारा काढणे असं म्हणतात। मग आता बघा, गवळी काय करतोय? तो क्रिया करणारा एक आहे आणि शोषणारा कोण आहे? दुसराच आहे, म्हणून याच्यामध्ये दोन प्रकार असतात, क्रिया करणारा एक आणि शोषणारा दुसराच असतो, म्हणून याला सकर्मक, याच्यामध्ये सकर्मक क्रियापद दिसते। आता तिसरं बघणार आहे अकर्मक क्रियापदे। आता याच्यामध्ये बघा, वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते, म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते। उदाहरण दिलेले आहे, तो बसला, काय दिलेला आहे? तो बसला। दुसरं दिलेलं आहे, हा तो बसला दिलाय, ती मोठ्याने हसली, काय केली? ती मोठ्याने हसली। म्हणजे या दोन्ही मध्ये कर्माची आवश्यकता नाही, म्हणजे हसणारी। आता याच्यामध्ये बघा, हसणारी कोण आहे? तर तीच आहे। कोण आहे? हसणारी कोण आहे? ती आहे। आणि हसण्याची क्रिया कोणावर झालेली आहे? हसण्याची क्रिया कोणावर झालेली आहे? तिच्यावर झालेली आहे।
हसणारी ही ती आहे आणि हसण्याची क्रिया ही तिच्यावर झालेली आहे, म्हणजे हे अकर्मक क्रियापद आहे, कारण याला वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते. आता पुढचं बघा, चौथं आहे द्विकर्म. द्विकर्म क्रियापद ज्या वाक्यातील क्रिया कर्त्याकडून एकाच वेळी दोन घटकांवर घडते. वाक्यातील क्रिया कर्त्याकडून एकाच वेळी दोन घटकांवर घडते त्यास काय म्हणतात? द्विकर्म. आता याचं उदाहरण दिलेलं आहे बघा, खाली एक दिलेलं आहे, मुलीने राजाला पिशवी दिली. काय केलेलं आहे? मुलीने राजाला पिशवी दिली. आणि दुसरं दिलेलं आहे, गुरुजींनी विद्यार्थ्यांना गणित शिकवले. आता याच्यामध्ये बघा द्विकर्म आलेले आहेत. याच्यामध्ये राजाला पिशवी आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांना आणि गणित असे द्विकर्म आलेले आहे. असे जेव्हा द्विकर्म येतात त्याच्यामध्ये कसं ओळखायचं? तर प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म. आता त्यात पण प्रकार आहेत. द्विकर्मामध्ये प्रत्यक्ष कर्म आहे, ते कसं असतं? नेहमी प्रत्यक्ष कर्म हे वस्तुवाचक दान गेलेलं असतं. कसं असतं? वस्तुवाचक दान गेलेलं असतं. म्हणजे याच्यामध्ये बघा वस्तू कोणती आहे? याच्यामध्ये पहिल्या वाक्यामध्ये पिशवी आहे, तर दुसऱ्या वाक्यामध्ये गणित आहे. काय आहे? गणित आहे. हे वस्तुवाचक दान गेलेलं आहे. आणि दुसरं आहे अप्रत्यक्ष कर्म, हे व्यक्तिवाचक दान घेणारे असते. काय असतं? यात काय दान जाणारे असतं आणि दुसऱ्या वाक्यात अप्रत्यक्ष मध्ये काय असतं? तर दान घेणारे असतं. म्हणजे याच्यामध्ये पिशवी कोणाला दिलेली आहे? राजाला दिलेली आहे. आणि गणित कोणाला शिकवलेलं आहे? गुरुजींनी विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे. म्हणजे व्यक्तिवाचक दान घेतलेलं आहे, हे अप्रत्यक्ष कर्म आहे. तर प्रत्यक्ष कर्म हे वस्तुवाचक दान जाणारे म्हणजे गणित आणि पिशवी असं आहे. आता अकर्मक क्रियापद आणि द्विकर्मक क्रियापद हे तुम्हाला समजलं असेल मला असं वाटतं, कारण अकर्मक क्रियापदामध्ये कर्माची आवश्यकता नसते आणि याच्यामध्ये द्विकर्मामध्ये दोन कर्म असतात, एक प्रत्यक्ष आणि एक अप्रत्यक्ष.